नरदेहमाद्यं सुलभं सुदुर्लभम्. नरदेह हा सुलभही आहे आणि दुर्लभही पण आहे. सुलभ केव्हा ठरतो? परमार्थाची जर वासना असली तर या नरदेहाची प्राप्ती सुलभपणे होते. आणि तोच दुर्लभ केव्हा होतो? विषयाची इच्छा जितकी जितकी घोर तितका तितका हा नरदेह दुर्लभ होतो. पदार्थी जडे कामना पूर्व पापे. पदार्थाच्या ठिकाणी म्हणजे विषयाच्या ठिकाणी जी कामना जी इच्छा जडते ती ही पूर्व पापाच्या उपर. जितकी जितकी विषयाची इच्छा अधिक तितका तितका तो पापी. जितकं जितकं विषयी वैराग्य तितका तो मनुष्य पुण्यवान असं ठरतो. एकंदरीत नरदेहाची प्राप्ती सुलभपणे केव्हा होते? परमार्थाच्या वासनेनं होते. परमार्थाचीच वासना याच्या ठिकाणी आहे त्याला याची प्राप्ती सुलभपणे होते. झालं ना? पाप पापेन पुण्य पुण्य. हा मनुष्य पापाने पापी होतो, पुण्याने पुण्यवान. अनतीति उदाना. पंचप्राणात उदान एक आहे. पुण्येन पुण्यम लोकम नयति, पापेन पापम उभाभ्यामेव मनुष्य लोकम. हा उदान ज्याला अधिक पुण्य आहे त्याला पुण्य लोकांना निघतो आणि पाप याच्या पदरी अधिक त्याला पाप योनीत घालतो. पापाचा भोग जो दुःखरूप त्याची प्राप्ती ज्या योनीतून अधिक अशा त्या नीच योनीला त्याला जन्माला घालतो. त्या लोकाला नेतो म्हणजे त्या देहाला नेतो, त्या योनीत जन्म घालतो. उभाभ्यामेव मनुष्य लोकम. पाप पुण्ये समे जाते नर योनिषु जायते. पाप पुण्याची समता घडे तरीच नरदेह जोडे. पाप पुण्याची समता झाली म्हणजे हा नरदेह येतो. स्मरणा स्मरणे मानव बोली देत आहे. स्मरण म्हणजे पुण्य, विस्मरण म्हणजे पाप. अशा या पुण्य पापाच्या संमिश्रणानं हा नरदेह येतो. म्हणून या ठिकाणी स्मरण आणि विस्मरण दोन्हीही पण आहे. आमचं कर्तव्य स्मरण अधिक वाढवणं,
विस्मरणाने दान होतो, विस्मरणाने नीच योनी प्राप्त होते. आम्हाला स्मरण विस्मरण पाप पुण्याने ज्ञानाज्ञानाने हा नरदेह आलाय. या ठिकाणी आमचं कर्तव्य ज्ञान अधिक करणं हे. तेव्हा त्या ज्ञानाच्या प्राप्ती करता सद्गुरूला शरण जायचं असतं. ज्ञानरहित तळमळ जाणार नाही. ज्ञानाशिवाय तळमळ जाणार नाही. आणि त्या ज्ञानाची प्राप्ती कोणापासून होते? सद्गुरूपासून. तत्वं गृणातीति गुरु. आत्मतत्व समजून सांगणारा तो सद्गुरू. त्याला शरण जायला पाहिजे. देह परमार्थी लाविले तरी तर याचे सार्थक झाले, नाही तरी हे व्यर्थची गेले नाना आघाते मृत्यूपथे. परमार्थ, परम म्हणजे श्रेष्ठ, अर्थ म्हणजे हेतू. यात श्रेष्ठ हेतू असतो म्हणजे श्रेष्ठ सुखाचा हेतू असतो तो परमार्थ. एषोस्य परमानंद. ज्ञानांचा आनंद फार मोठा असतो. सत्यं ज्ञानमनंतं ब्रह्म. ते ब्रह्म म्हणजे मोठ्यात मोठं, यस्मात् परतरं नास्ति. ज्याच्याहून श्रेष्ठ काहीच नाही असं ते ब्रह्म. त्याचा आनंद म्हणजे ब्रह्मानंद. तो कसा आहे? सत्यम, सत्य आहे, त्रिकाला बाधित आहे. तो संविद रूप आहे, ज्ञानमात्र आहे आणि अनंत आहे. उत्पत्ती नाश म्हणून त्याला नाही. उत्पत्ती नाश नसल्यामुळे तो त्रिकाला बाधित आहे आणि अनंत आहे. त्या अनंत तत्वाची, त्या नियसुखाची प्राप्ती जर व्हायची असेल तर सद्गुरूला शरण जायला पाहिजे. सद्गुरू होऊन इथे तारक कोणी नाही. म्हणूनच नरदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम फलवम विकल्पम गुरुकर्णधारम. आम्ही एक नाव मिळवली आहे. नावाडी सद्गुरू ही लाभला आहे. आता तरुण जायचं तेवढं बाकी आहे. विषयी वैराग्य उपजले तयासीच ज्ञान झाले. एवढी ही सामग्री मात्र आम्हाला त्या नाविकाला द्यायला लागते. विषयीचं वैराग्य, मुमुक्षुत्व. इहामुत्र फलभोग विरागा. या लोकाच्या सुखाचाही पण तिटकारा आणि पारलौकिक म्हणजे स्वर्गादी सुखाचाही तिटकारा असावा लागतो. एकंदरीत विषय वैचित्र्यम. विषय हे खरे विषय नव्हे. विषय हेच विषस्थानी आहेत. घोर विष म्हणजेच विषय.
विषम विषय वैचित्र्यम न विषम विषमुच्यते जन्मांतरज्ञा विषया एक जन्महरम विषम. अनेक जन्म घेऊन नष्ट व्हावं लागतं या विषय विष सेवनाने. विषय मात्र विषय हे असे घोर विष आहेत. विषय तिथे यकार जास्ती आहे. विषापेक्षा विषयात यकार जास्ती आहे. त्या यकाराचं लक्षण काय तर या विषाहूनही हे विषय अधिक आहे. हे विषय विषाहूनही अधिक आहेत हे दाखवण्याकरताच यकार त्याला जोडलाय. तेव्हा या विषयाहून आपल्याला वेगळं व्हायला पाहिजे. जितकी विरक्ती तितकं हे आत्मसुख जवळ गुरुची कृपा होती. तेव्हा समाधी षटकम इहामूत्र फलभोग विराग हे झालं वैराग्याचं लक्षण. तेच अंगवळणी पडलं का नाही हे समाधी षटकाने स्पष्ट दिसत. मनुष्य पाहिल्याबरोबर त्याची ओळख पटते. हा अमका अमका आहे, असा असा आहे. फेस इज द इंडेक्स ऑफ माइंड म्हणतात ना. मुद्रेवरूनच सर्व हे समजून घेता येत. त्याच्या ठिकाणी मनोनिग्रह आहे किंवा नाही, इंद्रिय लोलूप आहे किंवा नव्हे, हे सर्व काही त्याच्या मुखावर रेखाटलेल्या चिन्हाने त्या संस्काराने समजून येते. असं असल्यामुळं सम्यक परीक्षदातव्य हे आत्मज्ञान योग्य असं माणसाला द्यावं. पण तो माणूस कसा असावा तर विरक्त असावा. तपोभि क्षीणपापानां शांतानां वीतरागिणां मुमुक्षूणां अपेक्षोयम् आत्मबोधो विधीयते. तपोभि क्षीणपापानां तपाने ज्यांचं पाप म्हणून नष्ट झालेलं आहे, उरलं काही नाही. शांतानां वीतरागिणां जे शांत आहेत म्हणजे मनाचा जय ज्यांनी संपादला आहे. मुमुक्षूणाम अपेक्षोयम् आत्मबोधो विधीयते. जो मुमुक्षु म्हणजे मोक्षाची ज्याला तीव्र इच्छा आहे त्याला हा आत्मबोध द्यायचा असतो. ही त्याची परीक्षा आहे. नावाड्याला काहीतरी द्यायलाच लागतं का नाही, ते हे त्याला द्यायचं. इथला आमचा नावाडी म्हणजे गुरु. शम, दम, तितिक्षा, सहन करण्याची शक्ती ही पण पाहिजे. सुख दुःख आघात शीतोष्ण द्वंद्वांचं सहन म्हणजे तितिक्षा. श्रद्धा, गुरु वचनी विश्वासपूर्ण, ही श्रद्धा पाहिजे. आपण सद्गुरूंचा आश्रय केला आहे, आता आपल्याला काही भीती नाही. सर्व चिंतावधीर गुरु सर्वापन निवारक. गुरुच्या ठिकाणी आम्ही आता शरण झालो आहोत. गुरुच्या चरणी
शरण झालो आहोत, आता आम्हाला कशाचीही चिंता नाही. नावेत बसल्यानंतर नावाडी सर्व जबाबदार तो नावाडी, तो आम्हाला येऊन पोचवतोच. असा हा निश्चय आम्हाला पाहिजे. गुरुचा आश्रय केल्यानंतर नावीत बसल्यासारखंच. त्याची कृपा ही नाव आहे आणि त्याच्या कृपेला पात्र असं हे आमचं शरीर आहे. अशा दृष्टीनं त्या नावाड्याला संतुष्ट करण्याकरता जे काही द्यायचं ते म्हणजे साधन चतुष्टय संपन्नता. साधन चतुष्टय संपन्नता इहामुत्र फलभोग विरागः शमादि षट्कम मुमुक्षुत्वम, मोक्षाची इच्छा, तीव्र इच्छा. इहामुत्र फलभोग विरागः नित्यानित्य विवेकः. नित्य काय आणि अनित्य काय याचाही पण ठसा अंतःकरणावर उमटलेला पाहिजे. सद्गुरूला द्यायचं दुसरं काही नाही. त्याला पैशाची इच्छा नसते, कोणत्याही ऐहिक सुखाची इच्छा नसते, त्याला काहीही लागत नाही, कशाचीही उणीव नसते, कसलीच अपेक्षाही पण नसते. त्याला जीवमात्रांचा उद्धार व्हावा याचीच एक इच्छा असते आणि त्याच्याकरताच तो असतो. तुका म्हणे आता राहिलो उपकारा पुरता, बुडत हे जन न देखवे डोळा, अशी त्याची स्थिती असते. त्यामुळं पैशाची, अलंकाराची, अन्नपानाची, वस्त्रांची, कीर्तीची, कशाचीच त्याला अपेक्षा नसते. त्याला आमचा हा विषय वासनेचा जुगार सोडवायचा असतो, आम्हाला विरक्त बनवायचं असतं, यात काही नाही हे आम्हाला ठसवायचं असतं. मग याची त्याला कसली अपेक्षा असणार? कसलीही अपेक्षा नसते. तेव्हा आम्ही प्रयत्नाने मोक्षाचे अधिकारी व्हायचं एक मोठं कार्य आहे. ते साधलं आम्हाला म्हणजे मग कसलीही वाण नाही, कसलीही चिंता नाही. सर्व सुखाचा आदर आम्हाला लागतो. पण सद्गुरूचं चित्त आम्ही तोषवायला पाहिजे. आमच्या सद्गुणाने, आमच्या निरलस निस्वार्थी निरपेक्ष साधनाने, सेवेने पात्रतेनं त्याला संतुष्ट करावं लागतं. अनुकूल वाराही पण असावा लागतो. नाव चालवून न्यायचे म्हणजे अनुकूल वाराही पण असला म्हणजे नावाड्याला सुलभ होत. मयानुकूलेन नभस्वते रितम, भगवंतच सांगतायत. नभस्वत
नभसी स्वीयते, आकाशात वावरणारा वाहणारा वारा. हा वारा म्हणजे परमात्म्याची कृपा, ईश्वराचं अधिष्ठान. तेव्हा याची प्राप्ती झाली म्हणजे नावाड्यालाही पण हाकून न्यायला नाव फार सुलभ जाते. ईश्वरानुग्रहादेव पुंसामद्वैत वासना. ईश्वराच्या अनुग्रहानच अद्वैत वासना निर्माण होते. अद्वैत वासनेचं एक लक्षण म्हणजे सद्गुरूला शरण जाणं आहे. विघडले देव आणि भक्त, जीव शिवपणे द्वैत, तया देवभक्ता एकांत करीतो सद्गुरु. मी वेगळा आणि देव वेगळा अशी भावना प्रत्येकाच्या ठिकाणी असते, पण ती किती अनर्थक आहे याची कल्पना कोणाला नसते. देव अथवा परमात्मा परमेश्वर याचं स्वरूप आनंदाहून वेगळं असू शकत नाही. आनंदाहून मी वेगळा म्हणताना दुःखरूपीच होतो आणि या दुःखाचा अनुभव घेण्याकरताच तो जन्म मरणाच्या प्रवाहात पडतो. दुःखरूप शरीराची प्राप्ती त्याला होते. अन्योसा अन्योहमस्मीति न सवेर यथा पशु. तो वेगळा, परमात्मा वेगळा आणि मी वेगळा असं ज्याचं ज्ञान असतं, अशी ज्याची जाणीव असते, तो पशुतुल्य होय असं उपनिषदांचं सांगणं आहे. अत्र भिदान्यो मन्यमानः शतधा सहस्रदा भिन्नः मृत्योस मृत्युमाप्नोति. या ठिकाणी भेदभावना ज्याची असते, भेदभावनांनी जो परमात्म्याची आराधना करतो त्याची पुढे गती कोणची, तर अनेक जन्म त्याला सोसावे लागतात. कारण तो आनंदाहून वेगळा पडतो, त्याला दुःख लागतं आणि परमात्मा सुखरूप आहे त्याची प्राप्ती करून घ्यावी ही कल्पना नाहीशी होऊन तो विषयाकडे वळतो. भेदभावने आणि विषयाकडे वळला म्हणजे त्याच्या अनुभवाकरता त्याला अनेक जन्म सोसावे लागतात. का बरं? विषयात सुख नाही आणि त्याच्या अनुभवाने आशाही पण सुटत नाही. खारं पाणी तहान घालवण्याकरता जर कोणी पिऊ लागला तर त्याच्यापासून होतं काय? त्याची तहान तर भागत नाहीच, पण ती अधिक होते. आणि या खाऱ्या पाण्यापासून तहान भागत नाही असं जोपर्यंत त्याला समजत नाही तोपर्यंत जर पितच राहिला तर आशा सुटत नाही आणि तहान भागत नाही. इथेही तसंच, विषयाची आशा सुटत नाही आणि देव भेटत नाही अशी होते स्थिती. म्हणूनच परमात्मा हा आनंद स्वरूप आहे अशी दृढ कल्पना किंवा दृढ निश्चय याचा आहे
तो सुखाकरता इकडे तिकडे बघणार नाही, त्याच्याकडेच बघेल आणि मग त्याची प्राप्ती त्याला सुरू होते. परमात्मा हा अद्वितीय आहे आणि आनंद ही पण अद्वितीय आहे. अद्वितीय म्हणजे ज्या ठिकाणी भिन्नत्वच मुळी नाही अशा परमात्म्याच्या दर्शनाकरता तू निघाला म्हणजे बिंदू सिंधूत मिळाल्याप्रमाणेच तो त्याच्याशी ऐक्य होतो. त्या ठिकाणी भिन्नत्व राहत नाही. अद्वितीय परमात्मा असं जर झालं तर त्या ठिकाणी हा भक्त वेगळा उरणार कसा? उरणार नाही. विघडले देव आणि भक्त परमात्म स्वरूपाहून आपण वेगळे आहो अशा कल्पनेनं आणि परमात्म स्वरूपाहून जे वेगळं आहे असं ते दुःख असं हे दुःख अनुभवून पुरे होऊन पण विषयातच सुख आहे अशा कल्पनेनं विषय हेच सुख देणारे आहेत अशा निश्चयानं त्याच्या प्राप्तीकरता कर्म करून त्या कर्माचं फळ म्हणून पुन्हा ते भोगण्याकरता एका जन्मी भोगून पूर्ण नाही झालं तर पुन्हा अनेक जन्म भोगण्याकरता घेऊन अशी ही जन्ममरणाची परंपरा अविश्रांत चालते. म्हणून जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर याच्यापासून आपल्याला जर सोडून घ्यायचं असेल तर सद्गुरूला शरण जायला पाहिजे. तोच सोडून विघडले देव आणि भक्त जीव शिवपणे द्वैत तया देवभक्ता एकांत करीतो सत सयोह वै तत्परमं ब्रह्मवेद ब्रह्मैव भवति. ते परब्रह्म मी ही जाणीव याच्या ठिकाणी उत्पन्न होते तो परब्रह्माशी परब्रह्मरूपी एकरूप होत. यथा नद्यस्यन्दमानाः समुद्रे हस्तं गच्छन्ति नामरूपे विहाय. नद्या जशा समुद्राशी एकरूप होऊन नामरूप माळून टाकतात त्याचप्रमाणे परात् परम पुरुषम याति विद्वान नामरूपे विहाय त्या परब्रह्म स्वरूपाशी एकरूप होणारा जाणणारा ते मी मानणारा असा निश्चय ज्याला सद्गुरु कृपेने झालेला आहे तो त्या आनंदरूप परब्रह्माशी एकरूपच होत. ते वेगळे पण राहत नाही. यथा शुद्धम शुद्धे मासिक्तम यथा जलम शुद्धमासिक्तम तादृगेव भवति एवं मुनेर्व्यजानत आत्मा भवति गौतम. यमधर्मानं जे सांगितलं नचिकेताला तेही काय सांगितलं? कठोपनिषदाचं हे वाक्य आहे. यथा जलम शुद्धे शुद्धमासिक्तम. शुद्ध पाण्यात जर टाकलं तर ते एकरूप होत. एवं मुनेर्वेजानत आत्मा भवति गौतम. अशा प्रमाणात हे नचिकेता ज्यानी म्हणून आत्मस्वरूपाला जाणलाय का नाही तोही पण एकरूप होत. त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होत.
तया देवभक्ता एकांत करीतो सत्य. भवव्याघ्रे घालून उडी गोवत्सास तडा तोडी केली देखून शीघ्र सोडी तो सद्गुरु जाणावा. प्राणी मायाजाळी पडले संसार दुःखे दुखवले ऐसे देणे मुक्त केले तो सद्गुरु जाणावा. वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लांती करी तेथ उडी घालून तारी तो सद्गुरु जाणावा. गर्भवास अतिसाकरी इच्छा बंधनाची वेळ ज्ञान देऊन शीघ्र सोडी तो सद्गुरु जाणावा. फोडून शब्दात यंत्र वस्तू दाखवी निजसार तोची गुरु माहेर आनंद. जीव एकदेशी वापुडे तयासी ब्रह्मची करी रोकडे फेडी संसार साकडे वचन मात्र. गुरु अप्रे स्थितम ब्रह्म त्याच्या शब्दात तेवढं सामर्थ्य असत. अग्नीत जसा प्रकाश आणि शिव घालवण्याचं सामर्थ्य असतो, थंडी घालवण्याचं सामर्थ्य असतं, त्याचप्रमाणे आत्मस्वरूपाचं ऐक्य करून देण्याचं आणि अज्ञान घालवण्याचं सामर्थ्य त्या शब्दात असतं. ते अनुभवाचे उमटलेले बोल फार महत्वाचे असतात. त्याच्या पाठीमागे त्या जीवाला ब्रह्म करण्याची त्यांची तपशक्ती उभी असते. जे वेदांचे अभ्यंतरी ते काढून आपत्यापरी शिष्य श्रवणी कवळभरी उद्गार होते. वेदशास्त्र महानुभाव पाहता एकची अनुभव तोची एक गुरुराव ऐक्य होते. साधू दिसती वेगळाले परी ते स्वरूपी मिळाले. सर्व मिळवून एकची झाले देहाती तोच. गुरु म्हणजे एका देहाने परिच्छिन्न नसतो. गुरु तत्व असत. ते जेथे दिसती विशेष गुण तेथे सद्गुरूचे अधिष्ठान समर्थांनी सांगितलं आहे. ब्रह्मस्वरूपाची ओती व मूर्ती वैराग्याने नटलेली आत्मस्वरूपाच्या त्या निर्विषय आनंदाने प्रकाशणारी म्हणजे सद्गुरु. ती मूर्ती म्हणजे सद्गुरु. त्याच्या ठिकाणी समज निर्विषयता, दयार्द्रता, शास्त्रांचं नैपुण्य, वेद पारंगतत्व आणि निरपेक्षा हे सर्व गुण त्याच्या ठिकाणी असतात. संदेह निशेष गाळी स्वधर्म आदरे प्रतिपाळी वेद विरहित टवाळी करूच नाही. त्याच्या ठिकाणी वाईट गुण कोणताही नसतो. जो सर्व सद्गुणांनी अमृततुल्य भाषणांनी आणि आपल्या अनुग्रहाने येणाऱ्या शिष्याना आत्मसाक्षात करून देण्याच्या सामर्थ्याने युक्त असतो असा जो तो सद्गुरू. पहा, सद्गुरूशी जो एकरूप झाला तो ब्रह्मच झाला. सद्गुरु म्हणजे आपलं पूर्ण शुद्ध स्वरूप अशीच भावना ठेवायला पाहिजे. त्या ठिकाणी प्रतारणा किंवा भिन्न भावना अशी मुळे असतात का नाही. सद्गुरु म्हणजे पूर्ण वस्तूच. तो
तो जर अपूर्ण असेल तर सद्गुरु म्हणून घेणार नाही. स्वयं तरतुम न जानाती परेशान तारयेत कथम. ज्याला स्वतःला पोहता येत नाही तो दुसऱ्याला कसं बरं तारू शकेल. म्हणून जो साधन करून श्रुतीशास्त्राचं मर्म जाणून ते अंगी बाणवून घेऊन आत्मसाक्षात्कार करून घेऊन आत्मनिष्ठ होऊन असा जो सूर्यासारखा तेजस्वी झाला आहे त्याला अंधार घालवणं हे शक्य आहे. अंधार म्हणजेच अज्ञान. उकारस्तंधकारस्या ऋकारस्तद्विनाशकृत अंधकार विनाशित्वात् गुरुरित्य विधीयते. गुरु या शब्दात पहिलं जे एक अक्षर आहे त्याचा अर्थ अंधकार असा आहे आणि दुसरं रू म्हणून जे काही एक अक्षर आहे त्याचा अर्थ अंधकारस्त्याच ऋकारस्तद्विनाशकृत. ते अंधकार किंवा ते अज्ञान नाहीस करण्याचं सामर्थ्य ज्यात असतं ते प्रकाश रूप रम हे अग्निबीज आहे. त्यामुळं ते सूर्यासारखं आहे. अज्ञान अंधकार तम नाहीस करणार आहे. अज्ञान नाशकम ब्रह्म गुरुरेव न संशय. अज्ञान नाहीस करणार असं जे काही एक तेज आहे, ज्ञानरूप आहे, संविद रूप आहे, प्रज्ञारूप आहे, तेच सद्गुरूच. अशा सद्गुरूच्या ठिकाणी अनन्य असावं असं सांगितलंय. अनन्यता न अन्य हा अनन्य. सद्गुरूहून तो वेगळा असू नये. म्हणजे सद्गुरू हे आपलं शुद्ध स्वरूप आहे अशी त्याची धारणा असावी. शिष्यास नलविती साधन न करिविती इंद्रिय दमना ऐसे गुरु अडक्याचे तीन मिळाले तरी ते जावे असं समर्थाने सांगितलं. सद्गुरू करायचं कशा करता? आत्मप्राप्ती करता. विषय वासनेचं प्राबल्य नाहीस होण्याकरता. तेव्हा हे ज्याच्यामुळं लाभतं तो सद्गुरू. त्याचं सानिध्यच तसं, त्याच्या वाणीचंच तसं ते सामर्थ्य असतं. अशा दृष्टीनं गुरु साधन मार्ग दाखवून त्या जीवाला परब्रह्म स्वरूपाशी अभिन्न करतो. या विषयानंदापासून सोडून त्याला ब्रह्मानंदाशी एकरूप करतो. हा सद्गुरू. जो कोणी ज्ञानबोधी समूळ अविद्या छेदी इंद्रिये दमन प्रतिपादी तो सद्गुरू झाला. असे हे सद्गुरू यांना कशाचीही इच्छा नसते. गुरवो भवसंती शिष्य चित्तापहारक शिष्य वित्तापहारक. शिष्य वित्तापहारक गुरु पुष्कळ आहेत. गुरुगीतेत सांगितलं शिष्य चित्तापहारक गुरु पाहिजे, त्याचा आश्रय करावा असं सांगितलं. तेव्हा जो ब्रह्मज्ञान उपदेशी अज्ञान अंधारे निरसी जीवात्मया परमात्मयाची ऐक्यता करी, असं हे सद्गुरुपद श्रेष्ठ आहे. एवं गुरुपदम श्रेष्ठम देवानामपि दुर्लभम.
असं हे गुरुपद देवाला देखील दुर्लभ आहे बर. देव सुद्धा या तत्वज्ञानाकरता गुरुकडे जात असतात. आपला संप्रदाय पहा, समर्थांचा संप्रदाय जरी घेतला, नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तींच तत्पुत्र पराशर नव्हे, हा शंकर संप्रदाय झाला. बर, शक्तींच तत्पुत्र पराशरंच व्यासं शुकं गौड पद्म महांतं गोविंद योगींद्र मथास्य शिष्यं श्री शंकराचार्य मथास्य पद्मपादंच हस्तामलकंचे. प्रारंभ कुठून झाला? नारायणं पद्मभवं वसिष्ठं. नारायणाचे शिष्य कोण? पद्मभव म्हणजे ब्रह्मदेव, नंतर वसिष्ठ, पुढे शक्तींचे तत्पुत्र पराशरांचे व्यासम शुकम. अशा रीतीनं ही परंपरा, ही आचार्यांची परंपरा. आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणंच वसिष्ठकं श्रीरामं मारुतीं वंदे रामदासं देव. ही समर्थांची परंपरा. कोणत्याही परंपरेचा आपण विचार केला तरी तो आदि पुरुषापासून, मग त्याला नारायण म्हणा, आदिनाथ म्हणा, सदाशिव म्हणा, काही म्हणा, जो मूळ पुरुष आहे तो आदिगुरु. तिथून ही परंपरा अशी आलेली आहे. देवही पण शिष्य आहे, देवही पण गुरु आहे. तेव्हा ही गुरु परंपरा अशी ही पूर्वपार चालत आलेली आहे, आजची नव्हे. किंबहुना सर्व देवात गुरु श्रेष्ठ. का गुरु तत्व सर्वांना तारक झालाय. तेव्हा गुरु म्हणजे देवाहून श्रेष्ठ. गुरुहून देव मोठा, दयाचा वाटे तो करंट. गुरु म्हणजे मनुष्य आहे अशी कल्पना ज्याची असते आणि गुरुहून श्रेष्ठ देव आहे अशी भावना ज्याची असते तो करंटा म्हणून समर्थाने सांगितले. यथा देवे तथा गुरु. देवाच्या ठिकाणी जितकी पूज्य भावना तितकीच गुरुच्या ठिकाणीही पण ठेवायला पाहिजे. किंबहुना देवापेक्षाही गुरु श्रेष्ठ असं मानायला पाहिजे. असं का गुरु मानावं? त्याचं कारण आहे. देवाचे दोन रूप आहेत. कोणतीही उपासना करा, एक सद्गुरु रूप आणि एक देवतांचं स्वरूप, देवरूप, देवता. सद्गुरु रूप ते सद्गुरूशी अभिन्नच असत आणि देवता रूप जे असतं का नाही ते सद्गुरूहून भिन्न असत. असं कसं म्हणता येईल म्हणून शंका तुम्हाला येईल. देव हा कर्मफलदाता, सृष्टी उत्पन्न करता असा हा एक, आणि मोक्ष देणारा म्हणजे त्याच दुसरं हे रूप, त्याला सद्गुरु म्हणतात. कर्मफल देणारा मोक्ष देत नाही, तो त्याच्या हातात तराजू आहे, तागडी आहे. तुझं कर्म हे असं, फळ हे असं, एवढंच माझ्याकडे जायचं, मी कर्मफल देणार आहे, तुला मोक्ष पाहिजे का जा गुरुकडे. प्रारब्ध नाहीस करणं
हे देवाकडे नाही, गुरुकडे आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एकदा